आपले नाव दलिंदर ठेवले जातीयवाद्याईन वाघ मारे कधी मच्छर नाही मारलो काकू इतकं दलिंदर आडनाव ठेवलं आमचं किती बेकार आडनाव ठेवले बापा बापा कांबळे वानखेडे मानकर जनबंधू वासनिक ठीक आहे जीव तोळे बेंदले ठीक आहे डोके हे बरं आहे सोनवणे ठमके ठमके ते बरं आहे थोल बुरबुरे गाडगे हजारे बोरकर वनकर तागडे क्या बात है लोक पैशाच्या मागे धावतात अनिल थोल गुरुजी पैसे अंगावर आले पाहिजे म्या त्या पोराले 200 दिले आले किती 300 म्या 1000 रुपये द्या नंदादीप संस्था 1000 रुपये देऊन आलो तुम्ही द्या देण्याची भावना ठेवा धम्मदान करा आणि गरजवंताले कला रिकाम चोटाईले खाऊ नका घालू तुम्ही मोठ्या मोठ्या लोकाईले खाऊ घालता नारायण साहेबाला घरामान अरे तुले जीवत घालायचा आहे तर वाढदिवस करा आणि नंदादीप संस्थेमध्ये करा वृद्धाश्रमामध्ये वाढदिवस करा अनाथ पोराईले कपडे शिवा सत्यपाल शिकला माई बायको मेली तर मी तिचं शरीर मशानात नाही नेलं देहदान केलं माझ्या बायकोच सर्वे खिलाफ गेले पोलीस स्टेशनले रिपोर्ट दिला दवाखान्यात बॉडी मागायला गेले मेडिकल कॉलेज अकोला ते डॉक्टर लोक म्हणे तिच्या नवऱ्याला आणा अर्धांगिनी त्या नवऱ्याची होती सत्यपालची नाही म्हटलं मला देहदानच करायचं आहे माई माय म्हणे सुनबाईचं जसं देहदान केलं सत्यपाल तिले अजरामर केलं तेव्हा ते मा गाडीवर फोटो आहे मामायचा मा बापाचा माय बायकोचा लोकाईले वाटते हिरोईनचा फोटो आहे माई बायको हिरोईनच आहे प्रत्येकानं आपल्या बायकोले करिश्मा कपूर समजत जा श्रद्धा कपूर समजत जा आपल्या बायकोले दुसऱ्याची आपल्या काय कामाची पण लोकाईले आपली चांगली नाही दिसत दुसऱ्याची चांगली दिसते वहिनी 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 तिच्या जवळून हटत नाही गोळ गोळ गुटूर गुण गुटूर बायको म्हणते इकडे येणं उभाऱ्या खानीच्या ते लोकाईची तुमची गोट नाही तुमचं तर सूरजनगर चढता सूरज धीरे धीरे सूरजनगर विचारवंत नगर आहे धन्यवाद देतो मी तुम्हाला एवढा मोठा बुद्ध जयंतीचा कार्यक्रम करता आपण सर्व लोकांनी बुद्ध जयंती कमिटीचे टाळ्या वाजून सत्कार करा जाईना जाईना वर्गणी दिली अरे चार दन काईले नायो काईले न जाऊर काईले नायो काईले न जाऊर अरे हात करतानी जान चेच करूर चार दन चार दन लहान लहान लेकरही नाचून राहिले आनंद घेऊन राहिले लेकर खेळू द्या मुलांना मैं गंमत म्हटलं मला जीव भूलो भोर वचनेन कना कना करतानी केरोची देवेन मान मर्यादान कुकाई भूलबोर दारुवन मटकार छंद तो न खागोर तो न खागोर अरे खोटे धंदे माई जन्मधारी जागो ओ लाल शर्टा वाला इकडे ये रे बेटा अरे खाऊ देतो त्याले पाठव ए बेटा अरे हे बाळा ये ना तुला पुस्तक देतो तुझ्या मम्मीला तुला आणले ना तुझ्या मम्मीनं मग एक गाडगे बाबाचं शेवटचं कीर्तन महिलांनी वाचा ये बाबा तू आला काय मला आनंद वाटून राहिला ऐकूनही राहिला खेळून याले बिस्किटचं पॅकेट दे
हे आणलं मला मालूम आहे ना तू माझ्या हे मम्मीला थँक्यू पप्पाले देऊ काय काही माझ्या पप्पानं गणपती बसा बसा हे पप्पाले दे दो या मम्मीच्या हातानं दे दो एक एक पोळी अबे पुस्तक रामजी आणि भीमाई अभ्यासाला बसले भीमरावजी अभ्यासाला बसले भीमरावजी संविधान लिहून ठेवलं आता संविधान लिहून ठेवलं संविधान लिहून ठेवलं माझ्या भीमानं कल्याण केलं माझ्या भीमानं कल्याण केलं माझ्या भीमानं कल्याण केलं बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय जरा जोरात आवाज द्या जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संत जगनारे बाबा की जय आदिवासी शहीद बिरसा मुंडांचा विजय असो गोरोबा काकांचा विजय असो दारू पिणाऱ्या आपल्या बापाचा बायको असताना दुसरी बाई ठेवणाऱ्या हरामखोराचा तुम्ही म्हणाल सत्यपाल तू डायरेक्ट नको बोलत जाऊ ना अहो बोलतो मी मला वाटते उद्या जेलमध्ये जाणाऱ्यापासून हे वाईट धंदे करणारे वाचले पाहिजे तुम्हाला मालूम आहे बाई लोकमत पेपर वाचला मी आज अकोल्याची वानखेडेची पोरगी पुण्यात होती प्रेम झालं तिच्या लग्न नव्हतं झालं हे प्रेम प्रकरण लय वाढले आजकाल मला जीव दुखते की माझ्या बहिणीचं जीवन बर्बाद नाही झालं पाहिजे माझ्या तरुणाचं जीवन बर्बाद नाही झालं पाहिजे झालं हे प्रेम करते बरं एका संघ प्रेम करावं पोरीनं ते 3-3, 4-4 संघ प्रेम करते लग्न याच्या संघ पळून जाते हे यवतमाळची गोष्ट नाही तुम्ही सज्जन लोक आपण सांगतो गोठ होय वानखडेची पोरगी वर्माचा पोरगा दिल्लीत त्या वर्माच्या पोरानं त्या वानखडेच्या पोरीला मारून टाकलं रक्त बंबाळ केलं पोलीस स्टेशन मध्ये गेला मी मारलं आलं तिथं प्रेम प्रकरण त्याचं म्हणणं होतं हे पैसे मागे हे आजच्या लोकमत मध्ये म्हणून 500 वर्षाच्या 2,500 वर्षाच्या रिटायर्ड होईल वाचू नका पुस्तक करंट वाचा त्याच्यात तर काही लिहून ठेवलं त्यानं त्याला पाहिजे ते लिहिलं ते काय नागपूर विद्यापीठानं लिहिलं काय तुकडोजी महाराज विद्यापीठानं ते काय गाडगे बाबा विद्यापीठानं अमरावतीनं लिहिलं काय ते बाबासाहेब आंबेडकर संभाजीनगर औरंगाबाद विद्यापीठानं लिहिलं काय येईना हाताचा पेन आणि हाताचा कागद लिहिलं रावण 10 तोंड्या होता 10 तोंडाचं लेकरू पहिलं झालं सन का बरं त्याच्या माईच्या डिलिव्हरीला किती त्रास झाला सन मेडिकल कॉलेज यवतमाळ मध्ये अजून 10 तोंडाचं लेकरू झालं 2 तोंडाचं झालं 3 तोंडाचंही झालं पण 10 तोंडाचं काहीच काही लिहिलं आणि आपल्याला गुंतून टाकलं कुंभकर्ण 6 महिने झोपायचा 6 महिने खात बसायचा मग तो संडास किती महिने करेन किती ट्रक माल बाहेर फेकत काहीच काही लिहून ठेवलं अरे तुम्ही मुली डॉक्टरनी व्हाल मेडिकल कॉलेज यवतमाळ माझा मुलगा डॉक्टर आहे तुम्हाला काय वाटते मी फक्त मला मालूम आहे गाडगे बाबानं सांगितलं शिकवा मुलांना शाळा शिक्षण हा तिसरा डोळा मुलांना शिकवल्याशिवाय तिसरा डोळा शिक्षण महाग आहे मला मालूम आहे शिक्षण लय महाग आहे मला पूरी कल्पना आहे भारत माते की जय छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो काही नाही चिठ्ठी आली लव लेटर महाराज खंजेऱ्या ऐकायच्या आहेत ठीक आहे खंजेरी आहे आणि काम पडलं तर खंजिरी आहे 1 मिनिट हात वर करू जरा आपण भजन करू हात वर करा महिलांनी पुरुषांनी म्हणजे व्यायाम होते ना बोला ज्योतिबा बोलो शिवराया बोलो ज्योतिबा बोलो शिवराया बोलो मॅडम हात वर करा शिवराया बोलो
बोल, गाडगे बाबा बोलो, तुकड्या बाबा बोलो, गाडगे बाबा बोलो, तुकड्या बाबा बोलो, अण्णा भाऊ बोलो, शेवालाल बोलो, अण्णा भाऊ बोलो, शिवालाल बोलो, तुकाराम महाराज बोलो, जगनाळे बाबा बोलो, तुकाराम महाराज बोलो, जगनाळे जी बोलो, शिवराया बोलो, भीमराया बोलो, शिवराया बोलो, भीमराया बोलो, गाडगे बाबा बोलो, तुकड्या बाबा भगवान बुद्धांचा, जय असो, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा, जय असो, शाहूजी बोलो, ज्योतिबा बोलो, गाडगे बाबा बोलो, अण्णा भाऊ बोलो, सावित्री बोलो, जिजाई बोलो. मी काय केलं, खंजेरी हे गारोड्याचं डुबरू आहे, याच्यामधून काही प्रबोधन होत नाही, पण आयडिया केली गारोडी कसं डुबरू वाजवते. बच्चा लोग ताली बजाओ, हाँ बच्चा लोग ताली बजाओ. मैं अब तुम्हारा राहू दे, पुढचं नाही बोलत, सिटी ताली बजाओ. मैं मुंगूस और सांप की लड़ाई बताऊंगा. हिंदू भाई को राम राम, बुद्ध भाई को जय भीम, मुस्लिम भाई को सलाम वालेकुम, मानवा पंथाच्या लोकायले दंडवत, जवान पोट्याले आय लव यू. जरा ताली बजाओ. ते जादूगार म्हणतात तुम्हारा मैं सामान गायब कर दूंगा. सत्यपाल असा गारोळ्याचा खेळ केला या खंजेरीवर. आणि मुंगूस और सांप की लढाई नाही, मी मनुवादी वृत्ती आणि विज्ञान वृत्ती या दोघांच संघर्ष करून तुम्हाला विचार मांडून राहिलो की खिशाला तुझ्या झोपे आहे माझ्या भीमाची देण, खिशाला तुझ्या झोपे आहे माझ्या भीमाची देण, डोक्यावर पाठी तुझ्या शेणाची होती, वनवन फिरत होता भाकरीसाठी, वनवन फिरत होता भाकरीसाठी. खिशाला तुझ्या झोपे आहे माझ्या भीमाची देण, खिशाला तुझ्या झोपे आहे माझ्या भीमाची देण. हे जे बंगले आहेत ना, ढोपे साहेबाच्या बंगल्यापासून तर या सर्व बंगल्यापर्यंत कोणाची मेहरबानी आहे सांगा बरं. तुम्ही जर शिकले नसते तर सेवानिवृत्ती वनपाल झाले नसते, शाळात शिकले नसते तर काय आले असते इथं घरीत. मग या झोपडी इथं माझ्या हे सर्वी ताकद आहे बाबू. मॅडम तुम्ही काय आल्या असत्या, नोकरी आहे म्हणून तुम्ही बायको झाल्या साहेबाच्या, नाही तर छे मला नको. आज तुम्ही यायले बाई पत्नी का मिळाल्या, तुम्ही साहेब नोकरीवर होते म्हणून तुमच्या पप्पानं मग नीलध्वज कांबळे म्हातारे आता वयानं जास्त झाले, निवृत्त मुख्याध्यापक शीतल जनबंधू शिक्षक, राजानंद बेंदले, बंडूभाऊ जीवतोळे गुरुजी, बाकी मग डोफे साहेब शिक्षक. तुमच्या महिलामध्ये शिक्षिका आहेत, इंजिनियर आहेत, आणि आता महिलाची तर इज्जत एवढी वाढली काकू, तुम्हाला जुने म्हातारे बाया म्हणत बाबू इले डोक्यावर नको घेऊ, हे पायातली चप्पल पायात ठेव, चप्पल म्हणत. आता कोण आहे बाई मालूम आहे आदिवासाची, राष्ट्रपती द्रौपदी. तरी त्या बाईले त्रास आहेच, आहे की नाही. आला विठ्ठल, तरी शुभ कामाले बाईले समोर येऊ देत नाही विधवा बाईले. मग तुम्ही काय नवरा हातानं मारला का? मी विधवा बाईले समोर बोलावतो आणि जाणून यायची अंगार झाली पाहिजे.
ज्या बाईचा पती दारू पिऊन मरण पावला त्या बाईनं उभं राहा. तिचा मी बुद्ध जयंती कमिटीकडून सत्कार करतो. 1 मिनिट उभे राहा. रा बरे 1 मिनिट. तुम्हाला शपथ आहे शिवाजी महाराजची, तथागत भगवान बुद्धाची, सावित्रीबाई, जिजाबाई, अहिल्या, ज्या बाईचा पती दारूत गेला, खरंच उभ्या राहा. याच्यात जे जवान पोट्टे बार मध्ये जातात हे पेन बंद करतील. असं कोणी नशीन कॉलनीत पिऊन मेला सण. तुमच्या जवळ बाई असेल तर त्या बाईले उभं करा. या आई, या माय, नऊवारी साडी दे तू एक. आपल्याच पार्टीची दिसून राहिली पांढरी साडी. म्हटलं की समजून घ्या, अंधाऱ्या वस्तीत भीमानं राहिला दिवा. आई किती, अरे बापरे किती मेहनत. दारू पिऊन मायले मारी दवा माझा, दारू पिऊन मायले म्हणून बाबू जीवना दारू पिऊ नका. थर कापे. पण काही टँडरची अवल्यात म्हणीन महाराज आम्ही हातभट्टी नाही पेत, बियर बार मध्ये पितो. आता घरातून धंदा करणारी बोर्ड लावून धंदा करणारी एकच आहे ना रे. कमी अल्कोहोल बियर नाही आई. पण आता दिवस इतके चांगले चालले तुमचे आई. परिवार एकदम आता अर्थ नीती संघर्ष झाला ना जीवनात. दुःख भोगलं आता. मुलं बाळ मुली सर्व सुखात संसार आहे तुमचा. खोट की खरं? हा माईक घ्या जोड, बोला. जोड घ्या माईक. बँकेत पैसे आहेत की पोस्टात? बँकेत. या लेकराची गडबड वाढली जरा. पहा बरं, हे शिजर व्हायला आहेत का? नाही म्हणजे 1-2 पोराईनं गडबड. मला तकलीफ होऊन राहिली ना. मला भाऊ मेला त्या दिवशी मी मय्यत मांग नाही गेलो. रळत थांब आई, रळत थांब. बोल नको 1 मिनिट. मला सांगू दे ना, हे पोट्टे गडबड करतात ना, मायबाप पोट्ट्यावर लक्ष देत नाही. मग उद्या यायला चपला मारल्या, लाता मारल्या, म्हातारपणात पाठवलं की मग बोलतात. तुम्ही लक्ष दिलं म्हणून जमलं. मला बोलू दे यायले. अति लाल नाही पाहिजे, लिमिटेड लाल पाहिजे पोरायचा. तुम्ही एवढं डोक्यावर घेता की एक दिवस त्याले पोलीस स्टेशन मध्ये जेलमध्ये जाते. म्हणून वेळीच आवर घाला आणि बुद्ध वंदना करायला बुद्ध विहारात जात जा. नाही तर घरात तरी हे वाचायला लावा. नाही तर 15 दिवस हे लहान पोट्टे महाताब्यात द्या. काय म्हटलं आई? माईक मध्ये बोला. तुम्ही जे बोलून राहिले माईक मध्ये बोला. हा सुधारले काय? माईक मध्ये बोला. काय लहान लेकर? लहान मोठे माणसं पण नाही सुधारले. तुम्हाला वाटते सुधारणार नाही लोक? या राठोड भाऊन आज दारू दिली, तुम्हाला वाटते पेणार नाही? सुधारले काय मग? नाही ते काय म्हणतात, माय प्रयत्न आहेत. कौन कहता आसमान को शेत गिरता नाही. तबियतची एक थत्तर तो उछालो. म्हणून तर बुद्ध सांगायचे, भीमा तुझ्या विचाराचे 5 लोक असते, तलवारीचे तयाचे न्यारेच टोक असते. बाबासाहेब आंबेडकरांनं मनुस्मृती जाळली म्हणून तर तुमच्या बायाचं कल्याण झालं. पण तू सुधारली की नाही? बस झालं पकडल्या गेली तू. थांब माईक जोड घ्या. कोणी नाही सुधार. थांब ना आई, माईक जोड घ्या. आई म्हणून मले माईक जोड घ्या. माईक तुम्ही तर सुधारल्या की नाही? तुम्ही बिघडल्या नाही, बाबासाहेबामुळे सुधारले. हा बस झालं, पकडल्या गेली. आता बाबासाहेबामुळे फरक पडला. 1 मिनिट उभे राहा. पडल्या की नाही बाबासाहेबामुळं? तू गडबड कोण करतो आई एवढी? काय गलती केली मी या बाईले बोलो? मैंने समझा अलग लेकिन मां निकली अलग. धन्यवाद देतो. भारत माता की जय. एखाद्या मागच्या ताईनं या हे मंदातल्या खुर्चीवरची बाई, या आजीच्या तिकडची, या बाईच्या हातानं तुमचा सत्कार करतो. उभ्या राहा ताई. मंदातली तू मांग पाहून राहिली, उभी राह. या ताई इकडे. आई 1 मिनिट. तुम्ही उभ्या राहा. ये बेटा. 1 मिनिट उभ्या राहा. दे रे साडी 6 वारी दे. या आई. तुम्हाला देण्यात आनंद वाटते की घेण्यात?
मला सगळ्याचा आनंद. नाही बाप, डुप्लिकेट पणा नका. देण्यात आनंद वाटते की घेण्यात? देण्यात धम्मदान देण्यात मजा आहे की घेण्यात? बोला ना. धम्मदान देण्यात मजा आहे की घेण्यामध्ये? घेण्यात नाही, देण्यात आहे. दे रे साडी, द्या त्या ताईला. द्या घ्या. त्या ताईला द्या, ते तुमच्या मांग आहेत. टाळ्या. पलटवतो म्हटलं तर कसंही पलटवतो. पलटून टाक. बसा ताई. उत्तम शरणम गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संगम शरणम गच्छामि, बुद्धं शिवं सुंदरम. सत्यं शिवं सुंदरं. काही गोष्टी डोक्याच्या बाहेर गेल्या की असं करायला लागते. बुद्धं शरणं गच्छामि, संगं शरणं गच्छामि. मी या खंजेऱ्या वाजवल्या ना, पहिल्यांदा बोटानं वाजवली. आपण पळून जाण्याची कोशिश करतो. लाऊडस्पीकरचा आवाज आता दमला, मंदात दबते. खाली बसलो की फरक पडते. हे बा, आता तर बरं आहे. मंगा काऊन कमी झालता. करणी केली काय कोण? 4 जूनच्या इलेक्शनची वाट पाहून राहिली काय कोण येते निवडून? पण कोणी येऊ, आपण लोक भांडत नका जाऊ. रामटेक मधली घटना आहे. हा निवडून येते, तो निवडून येते, खून झाला. आपण लोक फालतू लोट करत राहतो. निवडून गेल्यावर इस्टेटा त्याच्या वाढतात, तुमच्या वाढतात. आपल्या इस्टेटा नाही वाढत. आपण तर आत्महत्या करून मरून राहिले शेतकरी. म्हणून इलेक्शन वाल्याचा लोट नका घेत जाऊ. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. तुमचा वेळ गुरुदेव सेवा मंडळाला द्या. 15 मिनिटाची प्रार्थना करा. तुम्हाला जर वेळ लागला तर त्या अपंगाची, ज्याचा बुद्ध्यांक कमी आहे त्याची सेवा करायला वेळ द्या. तुम्हाला जर वेळ असेल तर गोरगरिबाच्या मुलांना लेटर बुक वया वाटा. आणि तेच प्रबोधनाचं कीर्तन आहे. जीवनात फटाके फोडू नका. फटाके फोडल्यानं प्रदूषण करता. उष्णता वाढली, 46% गेली. याले कारणी आपण भाऊ. तुम्ही एसी लावता आणि एसी लावल्यावर एसीची गरम हवा कुकडे जाते. प्रत्येक अनेक बिल्डिंगवर दिल्लीचं तापमान खूप वाढलं. दिल्लीमध्ये गाड्या एसीच्या, बिल्डिंगवर एसी. आणि जे अंदर एसी आहे, अंदर थंड थंड हवा, आणि बाहेर एसी काय करते? गरम हवा सोडते. उद्या आपलं काय होईल? म्हणून आता आम्हाला पावलं टाकावे लागतील. झाडे लावा, झाडे जगवा. म्हणाले बाळा, झाडे लावा, झाडे जगवा. झाडे लावा, झाडे जगवा. पाणी अडवा, पाणी जिरवा. आता देवाची भक्ती आहे. सोन्याचं एखादं बांधलं तुम्ही, त्याले अर्थ नाही. एक झाड लावा. आता झाडाले किंमत आहे. या खंजिरीतून मी एक वाजवली, मग 2 वाजवल्या. अच्छा, आता 50 पाल तयार आहेत. संदीप पाल, रामपाल, प्रज्वल पाल, बंजाऱ्याचा पंकज पाल, ते अशाच वाजवतात. मी 2 वाजवल्या तर असा करू पहिले. मग याच्यात तमाशातली ढोलक ऐकवली गौतमी पाटील.
या नोटाचं म्हणणं आहे. लावणी म्हण. हिच्या उठाला लागली मुला, हिच्या उठाला लागली घरची बायको उपाशी बाहेर तिथे नाही. हा बाई गाणं बदलो. या राऊजी बद्द भाऊजी, या राऊजी तुम्ही बद्द भाऊजी, कशी मी राहू तुमची महर्जी. बद्द भाऊजी, बद्द भाऊजी, ओळख तुझी तुझी धरून मनी, ओळख तुझी तुझी गौतमीनं काय कलाय बाबू. मी गौतमी ताईचं कौतुक करतो, सुरेखा पुणेकर बाईचं कौतुक करतो. ज्या ज्या मुली नृत्य करतात मला आनंद आहे. नाचणं वाईट नाही ना हो. नाचणं वाईट आहे काय? फक्त नाचणं कोणाचं वाईट समजतात हे लोक. श्रीमंताची नाचली तर हिरोईन, आपली गरीबाची पोरगी नाचली तर नाची म्हणते हे हरामखोर. आणि यायची नाचली मला जाऊ द्या ना घरी, आता वाजण्याची मारा मला यायची हिरोईन. घरी. मग तुमची हिरोईन कशी? आणि आमची सुरेखाबाई पुणेकर, गौतमी पाटील आपली लेख आहे भाऊ. मला या गरिबीचा मार बसलेला आहे. मी सुंदर गाणे म्हणू पण मला शाळेत मी शिंप्याचा आहो म्हणून बक्षीस नव्हते देत. आणि आज मी लेकराईले खाऊ जबरदस्तीने. आज लेकरच नाही दिसून राहिले डोळ्यानं. कारण कॉलनीतलं बियाणं आहे, इरिगेशन बियाणं आहे अवघं. ऊंचे लोगों की ऊंची पसंत. ते कोरल भाऊ एकही लेकरू नाही दिसत. एक मंगा दिसलं ते ITI वाला, त्याला बरोबर गेम केला नाही. तर तेही मसल्याची अवल्यात निघालं. तेही म्हणे मला नाही पाहिजेत पैसे. बरं गरीब पायाचे चेहरे दिसूनच नाही राहिले. सर्व फेसबुक ओकेच आहे. बिना फेअर अँड लवलीची एक नाही दिसून राहिली. नाही तर 6-6 महिने काही काही बायाची फेअर अँड लवलीची तिची भेट नाही होत. इकडचं कॉलनीतलं काम आहे ना. ओके ओके. बाप कॉम्प्युटर, माय कॅल्क्युलेटर, पोरगी सॉफ्टवेअर. आमच्याकडे चालते माय तिफन, बाप दौरान, फोटो वखर, त्याची आत्या 7-12. काय विचारता तुम्ही? शिकले सवरले म्हणून गुरुजी झाले, इंजिनियर झाले, मानकर उपजिल्हाधिकारी झाले, ते आपले वनपाल झाले. मी सत्यपालच राहिलो, मॅट्रिक नापास. आता 100% मार्क पडले बाबू पोरापोरीले. इतका बदल पडला. म्हणून मी माय कीर्तनातून ते नाही सांगत बायाले पाय धुवा महाराजचे आणि त्याचं तीर्थ प्या, आणि त्याचे पाय तर कुकडी जातात. आरोचं पाणी पितो तुम्ही महाराजच्या पायाचं पाणी पिता. बरं सुशिक्षित कधी आहेत? सुशिक्षित बायका महाराजचं अंग धुवून पाणी पितात. समजा तो महाराज मुतला, मग काय त्या महाराजचं मूत तीर्थ करतात? आशाचा विषय नाही. नाराजी आहे का सांगले का साहेब तुम्ही? नाही पेना, मा काही म्हणणं नाही ना तुम्हाला. तुम्ही प्या ना. मी काय म्हणतो महाराजले 16 घरात घेऊन बसा ना. पण असे म्हणतात धोका देऊ नका ना. लघवीलाही कोणी जाणार नाही. 10 वाजता कार्यक्रम बंद करीन. घड्याळ पाहिजे तू. तुमचा वेळ जास्त घेणार नाही. तुम्ही बसले 12 वाजेपर्यंत तर 12 वाजेपर्यंत करू. तुमचं प्रेम आहे. मी लय खुशावास तुमची उपस्थिती पाहू. आणि अनेक लोकांनी माझे कीर्तन ऐकले. मले जगवलं तुम्ही. मामाच्या घरी नव्हते नेत मले आई. मामाचंही घर नाही दिसलं मले. काकाचं नाही, कारण गरीबवाले कोणीच नसते बाया हो. मॅडम गरीबवाले कोणी नाही. आता तो नवरा नोकरीवर आहे म्हणून मॅडम 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 पैसा आहे ना म्हणून दवाखान्यात आले की तुझ्या घरी येतात. साहेब कुठे आहेत साहेब? टाईम चालतीचे यार आहेत. सत्यपालने मामाच्या घरी नेत नव्हतं कोणी. हजारों मददगार मिलते हैं, काम के चंद मिलते हैं, आणि बुरा वक्त आया कि सबके दरवाजे बंद मिलते हैं. गरीबाचं कोणी नसते. मैं मार खायला ना पंक्तीले घर सुटे
आता या खंजेरीमुळे मला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री त्यानं सत्कार केला. राज ठाकरे, जितेंद्र, एबीपी माझावर पहा तुम्ही. हे आनंदराव कसंबे आहेत ना यवतमाळचे, याईनं पिक्चर काढला 10 मिनिटाचा माझा जर्नी प्रवास आहे युट्यूबवर. आनंद कसंबे नंदादीप फाउंडेशन मध्ये काम करतात भाऊ. आणि ते जे संदीप शिंदे आहेत ना मनोरुग्णाचं काम करतात. एक वेळा जरूर जा तुम्ही नंदादीप फाउंडेशन. पुरुष मंडळी आणि महिला तुम्हाला पाया पडतो. एखादा वाढदिवस तुमच्या लेकराचा त्या ते जायचं कोणी नाही. मी संदीप भाऊ शिंदेना विनंती करतो त्यानं 1 मिनिट या इथं स्टेजवर. जे नाव मुलाबा आपल्या बायको सहित तिथं राहतात आणि त्याचा बुद्ध्यांक एवढा कमी. कोणी रोडवर पडेल, कोणी मंदिरात पडेल, कोणी सडकवरचे लेकर. मी संदीप शिंदे दादांना विनंती करतो तोची खरा साधू, तोची खरा संत, तोची खरा साधू, तोची खरा 250 पेशंट तिथं आहेत भाऊ. तोची खरा संत रंगला दिवाती. मी संदीप दादा सुरुवातले तुमच्या तिथं आलो, माझा मूळ जाग्यावर आला. या 1 मिनिट मी आपल्या कमिटीच्या मंडळीला विनंती करतो या 4-5. अरे तथागताला आवडणारे माणसं हे होते. कळू आहे का? अरे देव कोणामध्ये पाहता तुम्ही? जे पागल आहेत, बुद्ध्यांक नाही, साखर दांडानं बांधलेले लोक आणले. मी यांच्या संस्थेला एक तुकडोजी महाराजाचा फोटो देतो. माझ्याकडून 1000 रुपये मी दिले. परत यायचा सत्कार. इकून या दोघं तिघ. आधे इधर आओ, आधे उधर जाओ, बाकी के मेरे पीछे आओ. आणि उरले ते बियर बार मध्ये जा. काय करता बियर बार? हा संत दरबार आहे. एवढी मोठी सेवा पाहिली मी. ते मेसराम डॉक्टरी होते नाही, ते आपल्याच पार्टीचे आहे. मेसराम आहे म्हणून विश्राम दवाखान्यात आहे. नाही तर 500 रुपये एका पेशंटचे. अंगाला टच केला की ते 500. धन्यवाद. ओके नीरे आरामशीर नका घेऊ बरं कॅमेरामन. लोक या लोकांचे फोटो घेता, याच्यामुळे आपली इज्जत आहे. नाही तर बुद्ध कम्युनिटी नाही, काही नाही. हे लोक आहेत. धन्यवाद. आना हे पुस्तक दिले चंद्रप्रकाश वानखडे, निळी पाखर, धर्मपेक्ष निरपेक्ष लोकशाही. बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासीसाठी काय केलं, हिंदुस्थानातील अस्पृश्य गुलाम कसे. वा वा. बँकच दिली तुम्ही पुस्तकाची. ना पोथी ना कोठी ना पुराण ना भेद पाहिजे. भारताला संविधान आज भारताला संविधान पाहिजे. आज भारताला संविधान पाहिजे. पुस्तक वाचा. भेद पाहिजे. ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर होईल भुई सपाट. तुम्ही मॅडम पोलीसवाल्या झाल्या महिला, आज PI मॅडम आल्या नाहीत, पण लोहारा पोलीस स्टेशन मॅडम PSI आहेत, पोलीस निरीक्षक. एरियल खाली पडला. कुठे आहे तिकडला ते पाहायचं जा, लक्ष देत जा. एरियल म्हणजे अँटिना. मामा देशमुखच्या भाषेत अँटिना म्हणतात त्याला. तिकडे अँटिना गेला की इकडे FM डुबला. या वर्षी माझ्या वाढदिवसाचा पुरस्कार कोणाला दिला मालूम आहे? रामपाल महाराज, संदीप पाल, पंकज पाल, प्रज्वल. या वर्षीचा पुरस्कार मामा देशमुखांना दिला 41,000चा. माझा वाढदिवस साजरा करतात प्रबोधन दिन. फटाके फोडून वाढदिवस करू नका.
फटाके फोडून प्रदूषण कराल. एक फटाक्यामध्ये एका गरीबाच्या लेकराचे पोराचे पुस्तकं होतात बाबा. म्हणून माई मेली तर मी 25,000चे रजिस्टर छापले आणि 2 आदिवासी शाळा दत्तक घेतल्या आणि त्याला वाटले. आणि हे दररोज 8-10 पुस्तकं. आज लेकरच दिसून नाही राहिले. असं वाटते काय तुम्ही संन्यासी आहात? म्हणजे तुम्ही लोकसंख्येची प्रगती नाही केली. सूरजनगरवाले 2च लेकरं ठेवले, सूरज आणि चंद्र. तुमची बायको पृथ्वी आणि तुम्ही आकाश. ठाला विठाला बोला पंढरीनाथ महाराज की. बुद्ध ते तुकाराम वाचा. काही लोक म्हणतील बुद्धाची जयंती पंढरीनाथ कायला घातला बे. म्हणून का आपले आमदार कमी पडले ना. हे तेच कारण आहे. जास्त असं नका करू. संघर्ष करा म्हणजे काय निरे चिल्लर गोष्टीले भांडतच राहाय काय. संघर्षाचा अर्थ आहे सत्यासाठी संघर्ष करा. तुम्ही चिल्लर गोष्टीसाठी नीळ लावली मले मा धर्म पाठवला. अबे निळीत धर्म आहे का रे की गुलालात धर्म आहे? तुकडोजी महाराजानं धर्म म्हणजे काय लिहून ठेवलं. साने गुरुजींनी धर्म म्हणजे काय लिहून ठेवलं. खरा तू एकती धर्म जगाला प्रेमारी पावे. खरा तो हा प्रेम आहे माझ्या माय माऊल्या. सर्वांवर प्रेम करा. हे लोक फालतूच भांडणं लावते. इस्लाम खतरे में है, हिंदू धोखे में है, बुद्ध मजे में है. अरे कोई धोखे में नहीं. यहाँ पे बौद्ध भी है, हिंदू भी है, मुसलमान भी है और ख्रिश्चन भी है. एखादा मुसलमान आहे का उभं राहा असाल तो उभे राहा. मुस्लिम समाज शर्मू नका. मले बुद्धानं बाबासाहेबानं सर्व जगासाठी न्याय दिला. हिंदू मुसलमान बौद्ध हा विचार नाही केला. जसं सत्यपाल 9 खंजेऱ्या मिळवते असं बाबासाहेबानं ओबीसी साठी 341वी कलम काढली पहिले, मग 342. म्हणून तुम्ही राजकारणाचा अभ्यास करा. यशी राखीवचा फायदा कोणाले झाला अभ्यास करा. महाराष्ट्रातले आमदार मापा, राखीवचे आमदार मापा, कोण्या जातीचे आहेत पा. यायचे कमी, दुसरे जास्त. परिणाम म्हणून तुमच्या पाया लागतो. प्रेमानं घ्या. सत्यपालचं कीर्तन बुद्धाच्या बायाईनं बंद केलं तर मला नागपुरात 40 वर्षाच्या अगोदर. म्हणे सांगशील तर बाबासाहेब सांग, बाकी आम्हाला शिवाजी ज्योतिबा फुले सांगूच नको. मी म्हटलं पंचायत केली येईन. मी लहान